शंभू शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा निर्ममा में समय शिव शंकरा निर्ममा में समय शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा सहज योगी के प्यारे शिव शंकरा सहज योगी के प्यारे शिव शंकरा दिल में समाये तुम हर शिव शंकरा दिल में समाये तुम हर शिव शंकरा आत्मा ज्योति समान आत्मा ज्योति समान निर्मल शिव शिव उग्र शंकर हे निर्मल शिव शिव उग्र शंकरा है सहजिक प्राणाम स्वीकारो सहजिक प्रणाम स्वीकारो बोलो शिव शंभू शिव शंकरा बोलो शिव शंभू शंकरा निर्ममा में समय शिव शंकरा निर्ममा में समय शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा सहज योगी के प्यारे शिव शंकरा सहज योगी के प्यारे शिव शंकरा नीलकंठ शंकर महायोगी शंकरा नीलकंठ शंकर महायोगी शंकरा सहज योगी भक्ति प्रिया सहज योगी भक्ति प्रिया सर शिव वरद शंकर हे सदाशिव वरद शंकरा सहजिक प्रणाम स्वीकारो सहजिक प्रणाम स्वीकारो बोलो शिव शंभू शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा निर्ममा में समय शिव शंकरा निर्ममा में समय शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा सहज योगी के प्यारे शिव शंकरा सहज योगी जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. जय करो सहजी पार निर्मल शंकरा दया करो सहजी पार निर्मल शंकरा आत्मानुभूती प्रधान आत्मानुभूति प्रदान उमाजी के प्यारे शिव शंकर हे उमाजी के प्यारे शिव शंकरा है सहजिक प्रणाम स्वीकारो सहजिक प्रणाम स्वीकारो बोलो शिव शंभू शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा निर्ममा में समय शिव शंकरा निर्ममा में समय शिव शंकरा बोलो शिव शंभू शिव शंकरा परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धन्यवादेकडे 7 वेळा नेऊयात.
परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अवधूत व पवित्र बनवा, जागृत बनवा. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्येच केंद्रित करूयात आणि 1-2 मिनिटं शांत बसूयात.
श्री आदिशक्ति माता श्री निर्मला तेरो ध्यान अति पावन, तेरो ध्यान अति पावन ते। आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतोय. आणि 42 सालामध्ये आम्ही सुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्य युद्धात होतो. माझे वडील आणि आई यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळवण्याची होती. कॉलेजमध्ये असताना जेव्हा भारत छोडोचा नारा लागला, 9 ऑगस्टच्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळेचे जे
कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते, त्यांनी या सहयोगांना सांगितलं की मला तेव्हाच वाटलं की ही काहीतरी मोठी शक्ती असेल की 18 वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्यासमोर कशी उभी राहिली. एकटी मी उभे होते. मग ते कॉलेज आम्ही बंद पाडलं. त्यानंतर 42 सालात मी अध्यात्माचा विचार केला नाही, फक्त देशाला स्वतंत्र करण्याचा. आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी, तिला वाटायचं 18 वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार. आणि जवळजवळ 9 महिने मला भूमिगत व्हावं लागलं. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले. आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळालं होतं की आपल्या देशातली गरिबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींचं सगळं काही देशाबद्दलचं प्रेम होतं ते कुठेतरी वाऱ्यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आली मला की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलंय, ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आपल्याला. अशा रीतीने हे लोक स्वार्थी, स्वतःचे पैसे कमवायचे आणि सर्व देशाला बुडवायचे, ह्या धंद्यात लागलेले आहेत. आपल्याकडे देशाविषयी कळकळ असणारे लोक गेले कुठे. कुठेही गेलं तरी हीच गरिबी बघून माझ्या जीवाला असं होतं की कसं ठीक करायचं, कसं वागायचं. तसं पाहिलं तर आपल्या देशात भरभराट होऊ शकली असती. भरभराट होण्याचं कारण असं की ज्या ज्या देशाला बाहेरून मदत आली आहे त्यापैकी आपल्या देशाला फारच मदत आली. बाहेरच्या देशातून आपल्या देशाला वर्ल्ड बँकेने पुष्कळ पैसे दिले, त्याबद्दल शंका नाही. आणि ते पैसे आपल्यात न वापरताना आपण ते परत तिकडे स्वित्झर्लंडला पाठवले. इथल्या गरीब लोकांचे पैसे घेऊन आपण स्वित्झर्लंडला सगळे पैसे पाठवले. त्यानंतर ते स्वित्झर्लंड पासूनच पैसे घेऊन वर्ल्ड बँक आपल्याला पैसे देतं. म्हणजे एवंच आपण काहीही न होताना आपण त्याच्यासाठी काय म्हटलं पाहिजे की गरीब झालो इतकंच नाही, पण कर्जबाजारी झालो. तर सहयोग आमचा जो आहे ह्यांनी विश्व निर्मला धर्म म्हणून धर्म स्थापन केलेला आहे. म्हणजे जगातले सर्व धर्म आम्ही मानतो गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे, आणि सगळ्याच मोठमोठ्या संत साधूंना आम्ही मानतो. सगळ्याच. गाडगे महाराजांना मी भेटलेली आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि त्यांनी मला ओळखलं होतं आणि त्यांनी मला म्हटलं होतं की एकेकाळी असा काळ येईल, कारण ते सुद्धा स्वातंत्र्यवीर होते. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज सगळे आमच्या घरी आलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही, त्यावेळेला मी फार लहान होते तरी सुद्धा त्यांनी मला ओळखलं आणि मला सांगितलं की एक दिवस असा येईल की तुम्ही ह्या भारतवर्षाचं कल्याण करा. संतांच्या मागे आम्ही आहोत, एवढंच नव्हे पण संतांचं कार्य पुढे चालवायचं आहे आम्हाला. संतांनी कधीही माणसाला दैववादी केलेले नाही किंवा कधीही त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर घातलेला नाही. आजकाल एक एक उपटशुंभ निघालेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नुसतं विज्ञानाची कास घ्या. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सत्याची कास घ्या. विज्ञानात आपल्या हिंदुस्थानात कोणी शोध लावलेत, कोण मोठे विज्ञानी इथे बसलेले आहेत. आपला वारसाच मुळी अध्यात्माचा आहे, त्याला काळं फासून तुम्ही विज्ञान घेऊन बसलात. आता इथे आमच्याकडे कितीतरी 3-4 असे लोक आलेले आहेत की जे विज्ञानामध्ये फार निष्णात, इथे नसतील असे त्यांच्याजवळ पदव्या आहेत. त्यात 3-4 हिंदुस्थानी लोक सुद्धा आहेत, इथे नाही आलेले. आणि त्यांनी शोध लावलेले आहेत, अनेक शोध लावलेले आहेत आणि त्या शोधातून बरंच काढलेलं आहे. त्यात मी त्यांना काही सांगितलेलं आहे ते सुद्धा त्यांनी मान्य केलं आणि त्याचा शोध लागला. आणि त्यांनी सांगितलं की माताजी तुम्ही सांगितलं ते बरोबर. त्यापैकी एक गोष्ट मी त्यांना सांगितली की कार्बन ॲटम म्हणून जो असतो तो आपल्या मुळाधारात असतो. कार्बन ॲटमला 4 वेलन्सीज असतात. अहो, हे तुमच्या अंधश्रद्धेच्या माणसाने माझे 3 तास डोकं खाल्लं. त्याला कार्बन म्हणजे काय, त्याचे विलन्सी म्हणजे काय सुद्धा माहिती नाही. कसलं विज्ञान करणार आहेत गाढव, सांगा तुम्ही. ह्या लोकांना कसलं विज्ञान येणार आहे. हे लोक म्हणतात आम्ही विज्ञान येतो, एका माणसाला धरून उभं करून. ते काय संबंध, लोक होतात सगळे, काही देश होतो. आपली प्रगतीच विज्ञानात काही नाही. त्याला कारण असं आहे आपली प्रगती अध्यात्मात झाली, ही परमेश्वराची इच्छा आहे. आपली अध्यात्मात एवढ्यासाठी एवढी प्रगती झालेली होती आणि होणार आहे. त्याला कारण असं आहे की झाडासारखं बाहेर सगळीकडे वाढलेलं आहे. विज्ञान हे झाडासारखं बाहेर वाढलंय, पण त्याच्या मुळाची त्याला माहिती नाही. मुळाशिवाय ते झाड कसं राहणार.
ते मूळ ही ते आपल्या भारतात, विशेषतः महाराष्ट्रात आहे. हे अध्यात्म नसल्यामुळे विज्ञानाला संस्कृतीच नाही. विज्ञानाला प्रेम कशाची खातात ते माहिती आहे का? प्रेमाची व्याख्या करावी त्यांनी, किंवा कोणतीही जिवंत वस्तू कशी कार्य करते त्याबद्दल ते काही सांगू शकत नाही. एका बीला जर तुम्ही मातीत घातलं तर ते कसं वर येतं, त्याच्यात कोणची क्रिया घडते ते सांगू शकत नाही. विज्ञानाला आपली मर्यादा आहे आणि अध्यात्माला मर्यादा नाहीत. पण त्याला अभ्यासिले पाहिजे, त्यात उतरलं पाहिजे आणि वाढ करून घेतली पाहिजे. विज्ञानाबद्दल अर्थात माझं असं म्हणणं आहे की मी परवा मागे सांगितलं होतं की तुमच्या इथल्या मुलांना आम्ही विज्ञान वगैरे शिकवू, सगळं काही शिकवू, पण ते मुख्य नव्हे. विज्ञानाला नेहमी अध्यात्माची जोड पाहिजे. आता आमच्याकडे 3 असे मोठमोठाले होऊन गेलेले आहेत लेखक, आणखीन परत विज्ञानशास्त्री, की ज्यांनी मी सांगितलेल्या गोष्टीवरती रिसर्च केला आणि 3ही गोष्टी त्यांनी सिद्ध करून दाखवल्या. पहिली गोष्ट अशी सांगितली मी की कार्बन ॲटममध्ये जर तुम्ही त्याचा जर फोटो घेतला आणि त्याचं जर तुम्ही मॉडेल बनवलं तर तुम्ही जर एकीकडून दुसरीकडे बघाल, त्या ॲटमची मांडणी अशी आहे, त्याच्या वेलन्सीची अशी मांडणी आहे की जर तुम्ही डावीकडून जर तुम्ही बघितलं उजवीकडे तर तुम्हाला ओंकार लिहिलेला दिसेल, आणि तुम्ही जर उजवीकडून डावीकडे बघितलं तर तुम्हाला स्वस्तिक दिसेल, आणि जर तुम्ही खालून वर बघितलं तर तुम्हाला क्रॉस दिसेल. आणि त्यांनी करून बघितलं आणि सिद्ध केलं की असं झालेलं आहे. हे फार फार मोठे सायंटिस्ट आहेत दोघं, एक बेल्जियमचे आणि एक अमेरिकेचे, आणि ते दोघंही फार मोठ्या जागेवर आज आहेत. दुसरी गोष्ट मी त्यांना अशी सांगितली की माणसाच्या पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा आपल्याला चैतन्य येतं हातामध्ये. खरं म्हणजे गाडगे महाराज त्यावेळेला एवढ्या स्वातंत्र्य युद्धात आणि ह्या सर्व कार्यात फसलेले होते, नाही तर त्यांनी हेच कार्य केलं असतं. गांधीजींनी सुद्धा हेच कार्य केलं असतं, पण ती वेळ नव्हती, स्वातंत्र्याची वेळ होती. नाही तर माझं जे कार्य आहे ते त्यांच्यापासून झालंय. त्यांनीच हे कार्य पुढे करायचं स्वातंत्र्य मिळाल्यावर असं ठरवलेलं, पण करणार कसं? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते किती दिवस राहिले? फारच कमी दिवस. ते सगळेच वैकुंठवासी झाले. बरं, मग दुसरी गोष्ट मी सांगितली की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये जीवात्मा असतो आणि तो आपल्या पाठीच्या कण्यावरती 7 असे लूप्स करून बसलेला आहे. लूप्स म्हणजे असे त्याला आपण म्हणू की मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, त्रिज्या म्हणतात, वर्तुळ, अर्धवर्तुळाने असे 7 अर्धवर्तुळ आहेत. ती अर्धवर्तुळे पाठीवर बसलेली आणि तोच त्यांनी सगळी चालना होती आणि आत्मा आपल्या हृदयात आहे. तर आकाशात ते म्हणायला लागले की आम्हाला असे चैतन्य दिसतं. आपल्या हिंदुस्थानात फार दिसतं असं लहान 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 असे पांढरे पांढरे असे जसे काही अनुस्वारासारखे असे दिसतात आकाशात, कारण हे आत्मसाक्षात्कारी लोकांना दिसू शकतं, नाही तर दिसू शकत नाही, कारण दृष्टी तुमची सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले हे असे आम्हाला लूप्स फार दिसतात, हे असे अर्धवर्तुळ एकात एक घुसलेले, हे आहे काय माताजी? मी म्हटलं हे मेलेले जीव आहेत, हे अजून इथेच रेंगाळत आहे. आणखी हे आपली जी जीवात्मा आहे त्याचं प्रतिबिंब प्रत्येक आपल्या पेशीवरती, आपल्या सेलवर आहे. तर तुम्ही पत्ता काढा. शेवटी एक डॉक्टर मिश्रा म्हणून ते आलेले आहेत, तिथे फार मोठे सायंटिस्ट आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांनी सायन्सनी शोधून काढलं की प्रत्येक सेलवर असे आहेत, रिसेप्टरमध्ये असे अर्धवर्तुळ 7 आहे. म्हणजे आम्ही जे म्हटलेलं आहे त्याच्यावर त्यांनी शोध केला. तिसरं एक गोष्ट होते, त्यांनी सांगितलं की शेवटला 0 म्हणजे 0 पॉईंट ज्याला म्हणतो आपण, तो -273 डिग्री सेंटीग्रेड आहे, म्हणजे तापमानाचा सगळ्यात खालचा -273 डिग्रीज. तर एकाचा त्याच्यावरती रिसर्च चालला होता की -273 डिग्रीला कसं जायचं. तर मी म्हटलं की ते एकमेव आहे, एकमेव गोष्टीला तुम्ही पोहोचू शकत नाही, कारण तुम्ही एकमेव नाही. तेव्हा सायन्सच्या सर्व प्रकार त्यांनी करून पाहिले. हिलियमचा त्यांनी, मी हिलियमवर म्हटलं होतं तू प्रयोग कर, आणि हिलियमवर प्रयोग केल्यावरती त्यांनी पाहिलं की जेव्हा हिलियम थंड होत लागतो तर त्याच्यातले अणुरेणू जे आहेत ते अगदी व्यवस्थित सामूहिकतेने वागतात, अगदी सामूहिक वागतात, जसे काही पक्षी एकत्र चालले असे वागायला लागतात. ते झालं. पण मी म्हटलं जर तुम्हाला एकमेव
ह्या परिस्थितीत जायचं आहे जिथे की त्याच टेम्परेचर तुम्हाला -273 डिग्री जाण्याचं असलं तर त्या ठिकाणी पोचताना तुम्हाला चैतन्य वापरावं लागेल, नाही तर जाणारच नाही. आणि शेवटी चैतन्य वापरून त्यांनी ते साधून घेतलं. तसंच तिसऱ्या एका माणसाने दारूचा परिणाम लिव्हरवर का होतो याच्यावरती थिसिस लिहिलं होतं. त्याला मी एक त्याच्यात पॉईंट सांगितला. तो लिहिल्याबरोबर तो 9 वर्षापासून तो थिसिस लिहित होता. ते पॉईंट सांगितल्याबरोबरच आणि ते सिद्ध झाल्याबरोबर त्याला PhDची डिग्री मिळाली. त्याशिवाय 3 डॉक्टरांना आपल्या दिल्लीच्या 3 डॉक्टरांना MDची पदवी मिळाली. ती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ती काय MDची पदवी तुम्हाला असा तसा मनुष्य देऊ शकत नाही. शास्त्रज्ञ जे असतील तेच MDची एवढी मोठी पदवी मिळते. त्यांनी MBBS केलेलं होतं, त्यांना MDची पदवी मिळाली ती शास्त्रज्ञांनी. त्यातले एक डॉक्टर इथे आलेले आहेत. त्यांनी रोग कसे बरे होतात त्यांनी सगळ्यांचा पडताळा घेतला आणि हे लिहिलेलं आहे. पण कुणी ह्या महाराष्ट्रात ऐकायला तयार नाही. संतांची भूमी आहे की भूतांची भूमी ती असं मला समजत नाही. इथे असे उपटसुंभ इतके निघालेले आहेत, त्या लोकांना तुम्ही हाणून पाडलं पाहिजे. आपला स्वाध्याय करायचा नाही आणि अध्यात्माला मानायचं नाही. आणि एकतर्फी जे काही जीवन यांचं चाललेलं आहे त्या जीवनामधून आता आपण जे परवा पाहिले नमुने की खुनशीपणा जो झाला, या लोकांना मारलं, 18 लोकांना जखमी केलं, बाहेरच्या लोकांना. ह्यांनी काय ह्यांचं बिघडवलं होतं? त्यांना मारायची काय गरज होती? हा खुनशीपणा हे शिकवत आहे. हे कसले काय लोकांना चांगलं बनवतायत, सुदृढ बनवतायत, उलट अत्यंत निर्बंध आणि पुष्कळशा हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात.
लय स्वर ही नाद लय स्वर ही नाद ब्रह्मनाद ब्रह्मनाद ब्रह्म लय स्वर ही नाद ब्रह्म लय स्वर ही नाद ब्रह्म संगीतमय करत जगत संगीतमय करत जगत तेरो ज्ञान अति पावन तेरो ज्ञान अति पावन जय श्री माताजी.